नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे। ही चटणी आपल्या शरीरासाठी एकदम चांगली आहे, तर तुम्ही करून बघा। त्यासाठी बघा खूप सारा मी कढीपत्ता घेतलेला आहे। अशा पद्धतीचे मोठे मोठे पान असे मी काढून घेतलेले आहेत। शापूची भाजी घेतलेली आहे, देठा सकट घेतलेली आहे बघा, एवढी घेतलेली आहे। ह्यात घेतलेली आहे मेथीची भाजी। तर मेथीची भाजी पण ह्या थंडीमध्ये खाल्लेली चांगली असते, शापूची पण खाल्लेली चांगली। जेवढी शापूची घेतली ना तेवढीच बघा देठा सकट मी मेथीची पण घेतलेली आहे। पुदिना घेतला, एक मूठपेक्षा बघा जास्त पुदिना घेतलेला आहे, तो पण अशा देठा सकट मी घेतलेला आहे। कोथिंबीर पण तेवढीच घेतलेली आहे, सेम आकारात सगळं साहित्य तेवढंच घेतलेलं आहे। एक मूठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे। एक जाळी घेतलेली आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते। अशा देठा सकट मी ही मेथी, शापूची भाजी आणि पुदिना जास्त आहे बघा। ही कढीपत्ता जास्त घेतलेला एकदम। काय असतं माहिती आहे का, आपण खूप साऱ्या मी चटण्या तुम्हाला दाखवते, पण असं ह्या दिवसामध्ये ना काहीतरी असं वेगळं खायची इच्छा असते, तर तुम्ही हे एकदा करून बघा। पुदिना बघा एका मुठीपेक्षा पण जास्त आहे आणि तेवढंच कोथिंबीर घेतलेली आहे। ह्यातलं काय आहे माहिती आहे का, पुदिना आहे म्हणा असं शापू वगैरे काही कापून घ्यायची गरज नाही आहे, जसं आहे तसं जर तुम्ही घेतलं देठा सकट तरी चालेल। त्यासाठी बघा आपल्याला शेंगदाणे पाहिजेत, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आहे, ते अर्धी वाटी जरी घेतली तरी पण चालू शकते, थोडंसं जास्त घेतलं तरी पण चालेल। मिरच्या घेतलेल्या ह्या कमी तिखटवाल्या आहेत, त्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। आणि एक गड्डी लसूण घेतलेला आहे, एक चमचा जिरे घ्यायचे आणि एक चमचा धने घ्यायचे आहेत आपल्याला। तवा ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे किती भाजायचे माहिती आहे का, आपल्याला डाग पडस्तवर भाजायचे आहेत। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे बघा असे भाजून घ्यायचे, एकसारखे हलवून हलवून खरपूस असे बघा मस्त असे भाजले गेलेले आहेत। आता हे मी काढून घेते। शेंगदाणे काढले, त्यात आता आपण ह्या मिरच्या भाजून घेऊया। मिरच्यांना पण काय करायचं माहिती आहे का, डाग पडस्तवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ते थोड्या थोड्या वेळानं असे हलवायचे, नसं दाबून दाबून भाजले तरी चालतील आणि तुकडे करून भाजले तरी पण चालतील। मिरच्यांना बघा हलकेसे असे डाग पडलेले आहेत, त्यात टाकायचे आपल्याला हा लसूण, आणि लसूण पण त्याच्याबरोबर चांगला भाजून घ्यायचा। मस्तपैकी बघा लसूण आणि मिरची आपली भाजली गेलेली आहे। आता ही मी काढून घेते। मिरची काढून घेतलेली आहे। आता त्याच तव्यामध्ये आपण हे जे घेतलं होतं ना सगळं साहित्य, हे टाकून घ्यायचं। स्वच्छ धुवून पूर्णपणे असं पाणी नितळून घ्यायचं। आणि काय करायचे आपल्याला माहिती आहे का, बारीक गॅस केला एकदम, एक मिनिटभर फक्त परतायचे। जर तुम्ही गॅस बंद केला तरी पण चालू शकतं। परतून घेतलंय बघा, हलकंसं परतलेलं आहे, गॅस केलेला आहे बंद। आता आपला तवा थंड होस्तोवर थोडंसं मी ह्याच्यामध्ये परतून घेते। गॅस तर बघा बंदच केला होता, पण मस्त असं परतलं गेलेलं आहे। तवा कसा माझा जाड असल्यामुळे थंड व्हायला लय वेळ लागतो। आता हे मी काढून घेते। मिक्सरचं भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा। त्याच्यामध्ये टाकायचे ही एक चमचा जिरे आणि एक चमचा धने, त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। आता तुम्हाला मी सांगते, हे काय करायचं माहिती आहे का, एकदा फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे माहिती आहे का, शेंगदाणे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। तर मी पहिले फिरवून घेते। बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे बघा। बघा अशा पद्धतीत एकदम बारीक असं मी केलेलं नाही, दरदर केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे शेंगदाणे। शेंगदाण्याचे पाहिजे तर तुम्ही साल काढू शकता, नाही काढली तरी चालेल। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही सफेद तीळ जरी टाकले तर चालेल, पण तीळ टाकताना हलकेसे भाजा, कारण जास्त दिवस चटणी टिकल आपली ही। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही टाकला तरी चालेल। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंच जरी टाकली तरी चालेल बघा, जास्त टाकायची गरज नाही। अर्धा लिंबाचा रस फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे 2 चमचे लिंबाचा रस जरूर टाका। तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, बंद चालू करून आपल्याला बारीक करायचे। आता ही साईडला तुम्हाला दिसत असेल असे धने वगैरे असं आलेत वरती, तर असं सारायचं चमच्यानं आणि परत बारीक करायचं। बंद चालू करून बघा मी बारीक करून घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीत दरदरी पाहिजे आपल्याला, एकदम अशी पेस्ट अशी नाही पाहिजे बघा, अशा पद्धतीमध्ये। तुम्हाला मी काढून दाखवते लगेच। प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी काढून देते बघा मस्त अशी। आता ही कशी माहिती आहे का, तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती, फुलक्यासोबत मस्त अशी लागते बघा। आता ह्यातलं काय तुम्हाला करायचं ती पण मी तुम्हाला लगेच सांगते। ह्याच्यामधले बघा 1 चमचाभर असं घ्यायचं, आणि जर तुम्ही बटाटा जर शिजवलेला असला का नाही, तर त्या बटाट्यामध्ये हे चांगलं मिक्स करायचं हातानं। थोडंसं पाहिजे तर तुम्ही मीठ टाकू शकता, एखादा कांदा टाकू शकता। मुलांना सकाळी टिफिनला पण बनवून देऊ शकता। चवीला छान लागणार, शरीरासाठी चांगलं आणि पौष्टिक, जास्त तिखट पण नाही, चवीला एकदम मस्त असं। आणि थंडीच्या दिवसात अशा काय गोष्टी खाव्यात। आता ह्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बघा एक आवळा पण टाकू शकता। ह्यात किती साहित्य टाकले बघा आपण, चवीला एक ते छान आणि मस्त। मला जरूर तुम्ही कमेंट करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।